बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून वर्षावासाचे प्रणेते, देवाचे आणि मनुष्याचे शास्ता भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून उपस्थित उपासक आणि आज आपलं प्रवचन ऐकणाऱ्या एका जणाने स्ट्रॉंगली कंप्लेंट केली की आम्ही बघतो तुम्ही आमचं नावच घेत नाही, म्हणून आज आपण त्यांचंही नाव घेऊ की आपलं प्रवचन ऐकणारे महाराष्ट्रातले सर्व उपासक आणि उपासिका. साकेत बुद्ध आवर्जून बघतात, कारण काही गोष्टीमध्ये आपणही अज्ञानी असतो. कालच्या प्रवचनात मी सांगितलं की लाईक केलं पाहिजे, तर आता जवळजवळ लाईक जास्त यायला लागले. कारण आपला समाज अनुकरण प्रिय आहे. अनुकरण कशाचं करायचं आणि का करायचं हे नाही जरी कळालं तरी पण आपण अनुकरण प्रिय आहोत. कालचा आपला मिलिंद प्रश्न याच्यात थोडंसं आपण मॉडिफिकेशन करून केलं की 11, म्हणून मी रात्री थोडासा विचार करत बसलो होतो की इतर संख्या वाढवायची की महाराष्ट्रात संख्या वाढवायची. थोडासा एक विचार डोक्यात आला होता, तो तुमच्या पुढे मांडतोय, बघा पटतोय की नाही पटतोय. मराठवाडा हा मला वाटतं 7 जिल्ह्याचा बनलेला आहे. 7 आहे की 5 आहे? 8 जिल्ह्याचा आहे. इथं बसलेले सगळे मला नाही वाटत एकाच जिल्ह्याचे आहेत म्हणून, आणि मराठवाड्यातलेच असतील असंही काही गृहीत नाही. पण सगळ्यांचे दोस्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी ह्या शहरामध्ये आहेत. तर आपण प्रत्येक रविवार एका जिल्ह्याला निवडूया. मराठवाडाच घेऊ, एका जिल्ह्याला निवडूया आणि प्रत्येकाचे त्या जिल्ह्यात असणाऱ्या दोस्ताला आपण निमंत्रण द्यायचं की रविवारी आमच्या विहारात प्रवचन मालिका ऐकायला या. जे जे तुमच्या एकाचे 2 असतील, 3 असतील, 4 असतील. औरंगाबाद जिल्हा आपण सगळ्याच्या शेवटी ठेवूया. मग सुरुवात बीड पासून करा किंवा परभणी पासून करा, कुठेही तुम्ही तुमच्यात ठरवून, आणि मग हा एक प्रयोग करून बघा की त्या दिवशी तुमचे त्या जिल्ह्यातला जो कोणी मित्र असेल, नातेवाईक असेल, त्याला फोन करून सांगायचं आणि साकेत बुद्ध विहारामध्ये रविवारच्या दिवशी मिलिंद प्रश्नाचं हे असतं, तुम्हाला निमंत्रण आहे, तुम्ही या. कोणी येतील कोणी नाही येतील. कारण काय असतं की आपल्याला सवय लावावं लागते. जेव्हा त्यांना कळेल आणि प्रत्येकाला कळेल तर मग इथे आपली उपस्थिती वाढेल, आणि जसं हे मोबाईल मधून धम्म जातोय तसा त्याचा प्रचारही होईल. बघा तुम्हाला पटतंय का तर, आणि आपल्याला ते करता येईल का. म्हणून प्रत्येक रविवार आपण एका जिल्ह्याला द्यायचं, आणि तुमच्या जे ओळखीचे असतील, मग थोडंसं काम तुम्हाला होईल की माझ्या ओळखीचा कोणी आहे का त्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या ओळखीचं असेल. कारण फोनवर सांगताना तेच सांगायचं चेन सिस्टीमने, तुम्ही माझ्या ओळखीचे आहेत, पण ह्या जिल्ह्यातलं तुमच्या ओळखीचं असेल तर त्यांनाही निमंत्रण द्या. बघूया हा प्रयोग जर झाला तर चांगला प्रयोग होईल. कारण वर्षावासानिमित्त बुद्धाचा धम्म आपण किती लोकांच्या कानावरती घालतो आणि तो किती जण अंमलात आणतात. प्रतिसाद मला तरी वाटते चांगला भेटेल. मी तुमच्या पुढे हा एक प्रयोग टाकलेला आहे, बघू आपण त्याला प्रयोगाला फळ येतंय की नाही येते. तर कारण मन असते त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला तिथल्या लोकांना काही घेणं देणं नाही. वारी करायला मात्र पुऱ्या जगातून लोक जातात, आणि त्या चंद्रभागेच्या काठेवर तेवढ्याच्या एकादशीच्या दिवशी त्या लोकांचं एवढी पंचायत होती ती मागे, कारण त्या चंद्रभागेमध्ये जाऊन हगत होते. पण त्या दिवशी सगळी लोक यायची, त्यांची हगायची वांदी व्हायची. म्हणून आपल्या साकेत नगर मधल्या लोकांना साकेत बुद्ध विहाराविषयी काही जास्त आस्था नाही. कारण ते इथून जाताना बोर्डही बघतात, असं बघतात हा आहे काहीतरी, आहे की नाही. सगळेजण बघून निघून जातात. पण जेव्हा बाहेरचे लोक येतील आणि ते बघतील की नाही, पंढरीच्या त्या पंढरपूरच्या लोकांचं हागणं का बंद झालं की एकादशीला लोक येतात.
आणि मग त्यांना लाज वाटायला लागली. तशी जर बाहेरचे लोक इथे यायला लागले, होऊ शकतं इथल्या लोकांना लाज नाही वाटणार, पण स्वाभिमान तरी वाटेल की आम्ही बांधलेल्या विहारामध्ये कोणी येतंय. बघा, प्रयोग करून जर करता आला तर. आणि आज आपण आपल्या विषयाकडे वळूया. क्रांती आणि प्रतिक्रांती हा धम्म ग्रंथ बाबासाहेबांनी, धम्मग्रंथ म्हटल्यापेक्षा संशोधनात्मक ग्रंथ आहे की बुद्ध धर्म लयाला का गेला आणि लयाला जाण्याची काय कारण आहे, कशी प्रतिक्रांती झाली, याच्यावरती बाबासाहेबांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. कालचं प्रकरण आपण होतं की ब्राह्मणशाहीतील वाङ्मय, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 6 वाङ्मय बाबासाहेबांनी अभ्यासाला घेतली होती. त्यातलं शेवटचं पुराण मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण काय होतं की आपल्याला कळण्याकरता मागे काय घडलेलं आहे जोपर्यंत आपल्याला ते माहिती नाही, कारण बाबासाहेबांनी गृहीत धरलेलं की आपल्याला हे सगळं माहिती आहे मागे काय घडलं बुद्ध धर्म. कारण बुद्ध धर्माला काउंटर केलेलं हे वाङ्मय आहे, मनुस्मृती असेल हे असेल. आणि बाबासाहेबाला अपेक्षा अशी आहे की आपल्याला बौद्ध धर्म माहिती आहे. कारण गृहीतच असं धरलं होतं की जो बुद्ध आहे तो बुद्धाचं वाङ्मय अवश्य वाचतो. आता त्याच्या उलट आहे की आपल्याला त्रिशरण पंचशील पासून आपले वांदे आहेत, तर मग आपल्याला बौद्ध वाङ्मय कसं कळणार. आणि म्हणून बौद्ध वाङ्मय सांगता सांगता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपण कुठून येतो. आणि जर समजा बाबासाहेबांनी अभ्यासाला घेतलेलं हे वाङ्मय हेही जर आपल्याला माहिती नसेल तर मग हा ग्रंथ आपल्याला कळणार नाही. तर बाबासाहेबांनी हे 6 वाङ्मय अभ्यासाला घेतलेले, त्याच्यावरती हा ग्रंथ लिहिलेला आहे. ते वाङ्मयामध्ये मनुस्मृती, गीता, शंकराचार्याचा वेदांत, महाभारत, रामायण आणि पुराण. तर मी जवळजवळ ह्या 5 गोष्टीचं विश्लेषण मागच्या वेळेस पूर्ण तर नाही करताना, कारण पूर्ण याच्यावरती करायचं झालं तर एका याला, कारण त्यांचे सप्ताह भरतात. मनुस्मृतीचा अजून सप्ताह नाही भरला, पण रामायण महाभारत याच्यावरती त्यांचा सप्ताह होते. म्हणजे 7-7 दिवस त्यांचा, कोण महाराज म्हणतात, कोणी कीर्तनकार म्हणतात, ते त्याच्यावर 7-7, 8-8 दिवस प्रवचन करतात. इथे मी उघड मागच्या प्रवचनामध्ये आपल्या लोकांचाही थोडाफार अभ्यास असतो. माझ्या 2-3 चुका काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं की कर्णाला जन्म देणारी कुंती आहे आणि माझ्या भाषणात गांधारी आलेली आहे. ऍक्च्युली ती कुंती आहे, म्हणून आपल्याला ती गांधारी होती का कुंती होती आपल्याशी काही घेणं देणं नाही. लग्नाच्या अगोदर कर्ण जन्माला आलता एवढं मोठं महत्वाचं आहे, पण तरीही बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात की ती कर्णाला जन्म देणारी कोण आहे, कुंती आहे. माझ्या भाषणाच्या लयमध्ये ती गांधारी म्हटल्या गेली. दुसरी चूक होती की मी शांतनूची बायको शकुंतला सांगितली होती, ती सत्यवती आहे. गंगा आणि सत्यवती. गंगा ही भीष्माची आई आहे आणि सत्यवती ही विचित्रवीर्य आणि यांची आई. ह्या 2 चुका होत्या, त्या महाभारतातल्या सांगितल्या. रामायण छोट्याशा प्रकारात समजलं की रामायण घडलं कशा करता. सांगताना ते सगळे सांगतात की रावणाने सीता पळवून नेली म्हणून रामायण घडलं नाही. रामायण त्याच्याकरता घडलं नाही. रामायण कशा करता घडलं तर भगवान बुद्धांनी स्त्रीला जी धम्मामध्ये दिलेली प्रवेश आहे त्याच्यावरती काउंटर करायला, स्त्री ही कशी दुय्यम आहे त्याच्याकरता रामायण घडलं. कारण त्याच्यातलं एकच वाक्य आहे की राम जेव्हा सीतेला सोडून आणतो तेव्हा तिला ह्या शब्दात म्हणतो, जो तिला भेटायला जात नाही, युद्ध होतं, रावण मरतो. रामायण जर कोणाला कळलं नसेल, तुम्हाला जर कोणी चर्चेला आला तर त्याला सांगा, जेव्हा रावणाला मारल्या जातं तर सीतेला अशी अपेक्षा असते की पिक्चर सारखा राम माझ्याकडे धावत येईल, पण हा काय पठ्ठ्या जात नाही. जेव्हा तीच येते तेव्हा तो तिला म्हणतो की मी तुझ्याकरता युद्ध केलं नाही. रामायणातले वाक्य वाल्मिकी रामायणात आहे, तसे रामायण भरपूर लिहिले त्यांनी, पण वाल्मिकी रामायणातलं आहे की तो काय म्हणतो, मी तुझ्याकरता युद्ध नाही केलं. तर कशा करता युद्ध केलं तर माझ्या खानदानीला लागलेला तो शाप होता. माझी तू पत्नी आहेस तर खानदानीची इज्जत आहे, तुझी इज्जत मला काही एवढी प्यारी नाही. आणि ते माझ्या खानदानीवरचा डाग मिटवण्याकरता, माझा पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता मी युद्ध केलेलं आहे रामाला मारलेलं, तुला सोडवण्याकरता ते केलेलं नाहीये. त्याच्या उपरही तो तिची अग्नी परीक्षा घेतो. जे लोक म्हणतात ना की रामायण सीतेमुळे घडलं नाही, कशा करता घडलेलं आहे की ह्या बाईला दुय्यम स्थान देण्याकरता ते रामायण लिहिल्या गेलेलं आहे. कारण स्त्री ही दुय्यम आहे. परीक्षा कोणाची घेतली, सीतेची घेतली ना. तू एवढ्या दिवस रामाकडे राहिली, कशी काय राहिली असतील. आता ती बिचारी गरीब होती म्हणून तिनं ओळखून घेतलं. त्यावेळेस तिनं बी म्हणायला पाहिजे होतं, तूही जंगलात होता माकडा बिकडा बरोबर, तुझी परीक्षा घेऊ दे ना मला, पण ती काही बोलली नाही तशी.
नाही तर तिनं म्हणायला पाहिजे होतं ना, जसं लग्नाच्या वेळेस 7 फेरे घातले, चल मी तुझा हात धरतो दोघं अग्नीतून जाऊ. जर तू शुद्ध असेल तर तू मारणार नाही, मी शुद्ध असले तर. पण परीक्षा कोणाची घेतली? फक्त सीतेची. म्हणून रामायण लिहिलं कशा करता गेलं होतं की त्या स्त्रीला डॉमिनेट करण्याकरता, त्या स्त्रीला कमी लेखण्याकरता, त्या स्त्रीवरती दास्य लादण्याकरता. कारण स्त्री ही फक्त खेळण्यातली वस्तू आहे, म्हणून स्त्रीच्या स्वाभिमानाकरता रामायण नव्हतं. तसंच द्रौपदीच्या, महाभारतही तसंच आहे. लोक म्हणतात महाभारत कोणाकरता घडलं? द्रौपदी करता. चुकीची गोष्ट आहे. कारण तो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना गीतेत सांगतो की वर्ण मी निर्माण केले. मग कोणाकरता महाभारत निर्माण केलं गेलं? त्यात गीता सांगायची ती बहुजनाकरता, की देव सांगतो मी वर्ण व्यवस्था निर्माण केलेली. कृष्ण सांगतो त्याला की वर्ण व्यवस्था कोणी निर्माण केली? मी निर्माण केली. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले की गीता ही कशी आहे तर संडासामध्ये पडलेला रुपया आहे, सिक्का. उचलायचा की नाही उचलायचा तो तुम्ही ठरवा. म्हणून हे मी तुम्हाला पूर्व माहिती असायला हवी, कारण बाबासाहेबांनी हे वाङ्मय घेतलेलं आहे आणि त्याच्या नंतरचं पुराण घेतले. सिक्वेन्स कसे झालेले आहेत बघा. कुठल्याही गोष्टीला क्रांती आणि प्रतिक्रांती करायची असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या आहेत. तर क्रांती करताना एकदम क्रांती होते का? युरोपामध्येही तुमची औद्योगिक क्रांती झाली, ती एकदम झाली का? हळूहळू हळूहळू एक एक प्रयोग होत होता. तिथले शास्त्रज्ञ निर्माण होत होते. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला ते चॅलेंज देत होते की नुसतं पहिल्या जमान्यामध्ये एखादा प्रकाश पाडायचा म्हणजे दिवा लावला जायचा, आणि महालात लावली तर मशाल लावली जायची. पण शास्त्रज्ञांनी विद्युत निर्मिती केली, बल्ब शोधून काढला. ही काय होती? एक औद्योगिक क्रांती होती. प्रकाश पाडायचं साधन माहिती होतं पहिलंही, एक तर दिवा आहे किंवा मशाल आहे. परंतु लाईट आला, याला औद्योगिक क्रांती म्हणतात. पारंपरिक याच्यातून तुम्ही औद्योगिक याच्यात गेला. तसंच दर्शनशास्त्रामध्ये जेव्हा बौद्धाला बाबासाहेब जेव्हा लिहितात की समजा भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून वैदिक म्हणजे ब्राह्मणशाही आणि बौद्ध याच्यामधला संघर्ष आहे. तर मग हा संघर्ष आहे तर कसा संघर्ष आहे? 3 टाईपनी संघर्ष झालेला आहे. वादविवादातून संघर्ष झाला, आणि त्यावेळेचा वादविवाद म्हणजे आपण वाचणारा मिलिंद प्रश्न आहे. वादविवाद आहे की नाही तो राजा मिलिंदाचा आणि नागसेनाचा. धर्म समजावण्याची पद्धत पहिली कशी होती? एक तर वादविवादात होती. शंकराचार्याच्या काळात ती खुनापर्यंत गेली. पुष्यमित्राच्या काळामध्ये ती कुठे संघर्षात कुठे गेला की एकमेकाचा खून करण्यापर्यंत. कारण ती दर्शनशास्त्रामधली ती दुसरी पद्धत आहे. तर तिसरी पद्धत होती की आता आली ती. आता काय पद्धत आहे की तुमच्या समावून जाणं, तुम्हाला आपलंसं करून घेणं आणि नष्ट करणं. ह्या 3 पद्धती आहेत. ह्या 3 पद्धतीमध्ये बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणतात. म्हणजे पहिली क्रांती भगवान गौतम बुद्धांनी केली, ही धम्म सांगितला जम्बूद्वीपामध्ये. त्याला प्रतिक्रांती मग पुष्यमित्र शृंगाने केली. पुष्यमित्राच्या शृंगाच्या क्रांतीली त्याला जोड कशाची दिली तर ह्या गोष्टीची दिली. त्याच्यामध्ये आपण सर्व पाहिलं. तर पुराणाचं काय कथा आहे? पुराण का निर्माण करण्यात आले? 18 पुराण म्हणता की नाही तुम्ही? तर पुराण का निर्माण करण्यात आली? कुठल्याही गोष्टीवरती एकदा रामायणाच्या किती मला वाटतं 370 की काय रामायणाच्या आवृत्त्या आहेत. त्याला वेगवेगळ्या प्रकाराने, बौद्ध रामायणामध्ये त्याला तुम्ही दशरथ जातक म्हणता, तशा प्रकारच्या त्या रामायणामध्ये असणाऱ्या त्रुटी भरपाई करण्याकरता दुसरं रामायण लिहिलं गेलं, रामचरित मानस. ते खूप फेमस आहे, ज्याला चौपाई म्हणतात, रामचरित मानस. त्याच्यामध्ये शूद्र पशु नारी सब ताडना के अधिकारी हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. ह्या सगळ्या गोष्टी घडताना कारण त्याला हे दिला. आणि मग काही त्रुटी असली की त्याला जोडायचा. आता बघा, तुमच्या माहिती करता सांगतो, मनुस्मृती अजूनही छापल्या जाते, पण मनुस्मृती मधला तो श्लोक आता गाळला गेलाय की ब्रह्म्याच्या तोंडातून ब्राह्मण पैदा झाला. हा श्लोक आता गाळला गेलाय. म्हणजे अजून 20-22 वर्षांनी जेव्हा ती मनुस्मृती वाचायला घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये तो श्लोक नसेल, कारण ती मोडिफाय केलेली असते. हीच कामं होत गेली की पहिले वेद होते, वेदामध्ये काय होतं, फक्त खाली कर्मकांड होतं आणि मग त्याच्यावरती
जेव्हा हे टीकाकार निर्माण झाले मग तेव्हा बामणाला वाटलं की याच्यात काहीतरी आता परत सुधारणा केली पाहिजे आणि म्हणून वेदांच्या नंतर उपनिषद आली. उपनिषद म्हणजे त्याला बौद्धिक पद्धतीने बौद्धिक रूपात त्याला सामोरं आणल्या गेलं आणि उपनिषद एवढी निर्माण केली की जवळजवळ ते 150च्या पुढे आहे, पण 10 उपनिषद आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुमच्या डोक्यामध्ये घालायला त्यांनी वेळोवेळी हे बदल केलेले की तुम्ही त्या चक्रव्यूहातून बाहेरच येऊ नये म्हणून वेळोवेळी त्यांनी त्याला जोड दिलेला आहे. तसंच वेदाला वेदांत आलं, वेदांताच्या नंतर रामायण महाभारत आलं, महाभारतामध्ये टीका व्हायला लागली म्हणून त्याच्या मधात गीता घातली. कारण का महाभारत जेव्हा निर्माण केलं तेव्हा लोक विचारायला लागले की जर महाभारत, मी जसा कालचा प्रसंग सांगितला की राजाचा मोठा मुलगा राजा होतो, हा त्यावेळेचा नियम होता. राजाचा मोठा मुलगा राजा होतो, धृतराष्ट्र सगळ्यात मोठा होता पण आंधळा होता. नैतिकता त्याला दिली की आंधळ्याला राजा नाही करायचं. पांडू राजा केला आणि पांडू जेव्हा राजपाट सोडून जंगलात जातो तर विदुराला करण्याच्या ऐवजी परत धृतराष्ट्रालाच केलं. म्हणजे त्यावेळेस त्यांना आंधळा चालला, त्यावेळेस आंधळ्याचं क्वालिफिकेशन निघून गेलेलं होतं. म्हणून बाबासाहेब त्यांना सांगतात की त्यांच्या धर्मग्रंथामध्ये नैतिकता पण नाहीये, परंतु त्या नैतिकतेला जोड देण्याकरता मग त्याच्यामध्ये काय घातली तर गीता घातली. कारण तो कृष्ण अर्जुनाला सांगतो, मग ती नीतिमत्ता त्या गीतेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो महाभारतामध्ये. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की महाभारत इसवी सनाच्या 200 सालापासून तर 12व्या शतकापर्यंत ते लिहितच होते, त्याचा कुणीही नाही. आणि विशेष म्हणजे की ह्या सगळ्या कृती, महाभारत झालं, पुराण झालं, तुमच्यानंतर उपनिषद झालं, ह्या सगळ्याचा रचयिता कोण आहे तर व्यास आहे. 1-2 ठिकाणी बादरायण म्हटले त्यांनी, पण बादरायण म्हणजेच व्यास आहे. आणि मग बाबासाहेब सांगतात इथे की पुराण निर्माण करण्याकरता तर पुराणालाही नावं कशी दिली ती बघा. 18 पुराण आहे म्हणतात. 18 पुराणाचा एक एक पुराण कसं कसं निर्माण होत गेलं याच्या आपण जर याच्या खोलात जास्त जात बसलो, पण पुराणाचा मी वरवरती तुम्हाला सांगेल की पुराण निर्माण करण्याच्या पाठीमागचा हेतूच हा होता की ह्या मागच्या सगळ्या गोष्टीला वैधता निर्माण करून देणं. पुराणाचा दुसरा तिसरा काहीही अर्थ नव्हता. आणि म्हणून काही पुराणामध्ये औरंगजेबाचं नाव पण सापडतं. औरंगजेबाचं आहे, अकबराचं आहे, त्याच्यानंतर तुमचा प्रसेनजित राजा आहे, बिंबिसार आहे, त्यांच्या त्या पुराणामध्ये, भविष्य पुराणामध्ये जर गेलात तर हे सगळे नावं सापडतात. कारण इथं समजण्याची गोष्ट आहे, आपल्याला त्या पुराणात नाही जायचं ना, कारण त्या पुराणात जाऊन गेलो तर हिंदू धर्माचं कीर्तन होईल. कारण हेच जर समजावायला गेलो तर हे प्रवचन काय होईल, हिंदू धर्माचं कीर्तन होईल. सांगण्याचा उद्देश काय आहे की ही पुराणं का निर्माण झाली तर बौद्ध वाङ्मयाला चॅलेंज देण्याकरता आणि एका गोष्टीला. कारण बौद्धाचं वाङ्मय एवढा अथांग आहे की त्यांनी ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामधून घेतल्या. म्हणून महाभारत हे तुमच्या 40 जातक कथावरती निर्मित झालं. महाभारत दुसरं तिसरं कशावरही निर्मित झालेलं नाहीये, तर तुमच्या 40 जातकामध्ये ते निर्माण झालेले. फक्त त्याला सूत्रबद्ध, मी ना मागे जसं सांगितलं होतं तुम्हाला की आताही तुम्हाला परीक्षेमध्ये काय करतात, 10 वाक्य देतात आणि त्याच्यावर निबंध लिहा येतात की नाही. एक राजा होता, त्याच्यानंतर मग असं होतं, असे 10 मुद्दे देतात आणि त्याच्यावर सांगतात 1000 शब्दाचा निबंध लिहा. तसाच निबंध लिहिला त्या ब्राह्मणांनी. कशावरती लिहिला, तुमच्या 40 जातकावरती महाभारत तयार केलं, 25-30 जातकावरती रामायण तयार केलं. कारण रामायणामधला राम हा बोधिसत्व आहे, कृष्ण हा साम जातकामधला वसुदेव आहे. आपल्याला ह्या गोष्टीच माहिती नाही, कारण आपण आपलं लिटरेचर वाचलेलं नाही. आणि मग ह्या आपल्याच लिटरेचरला त्यांनी पॅरलल दुसरं लिटरेचर उभं केलं, त्याचंच नाव हे आहे. बाबासाहेब म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांती कशी झाली तर अशी झाली. पुराणाचा अर्थ काय होता तर पुराण फक्त खाली तुमच्या बौद्धिकतेला, पुराणाचा अर्थ, पुराण म्हणजे काय, जुनं. आपण म्हणतो की नाही जुना पुराण आहे, त्याचा अर्थच काय, पुराण आहे. पुराण याच्याच करता निर्माण केले की तुमच्या धम्मपदापेक्षाही आमचं पुराण जुनं आहे, म्हणजे अगोदर आम्ही होतो. आताही तुम्हाला म्हणताना काय म्हणतात ते, बौद्ध धर्म ही पहिल्याने हिंदू धर्माची म्हणायची, त्याच्या अगोदर आर्य धर्माची म्हण, त्याच्यानंतर हिंदू धर्माची म्हण, आता हिंदू सोडून दिला, आता सनातन धर्माची म्हणतात. कारण ते शब्द फिरवण्यात परवडत. कारण हिंदू धर्माचं एवढं पोस्टमार्टम केलं आपल्या लोकांनी. आपला
बुद्धिवाद्यांनी केलं, भिक्षू लोकांनी केलं, दर्शनशास्त्रावाल्यांनी केलं, त्या हिंदू शर्माचं नंतर त्यांना एवढी शरम वाटायला लागली की आता ते हिंदू नाही म्हणत, आता काय म्हणतात, सनातन म्हणतात. आणि तो सनातन शब्द कुठून चोरलेला आहे, तो बौद्ध लिटरेचर मधला आहे, धम्मपदामधला, की यश धम्म सनातनो, हे बुद्धाचं वाक्य आहे. परंतु आपल्या डोक्यातून काढण्याकरता, कारण ते एवढं खोटं बेमालूनपणे मांडतात आणि त्याला पूर्ण आधार शास्त्राचा देतात. कारण त्यांच्या डोक्यात अगोदर ते देव निर्माण करतात आणि मग शास्त्र निर्माण केल्या जातात. संतोषी माता ही देवी चित्रपटातून निर्माण करण्यात आली आणि मग संतोषी मातेचं स्तोत्र त्या कालनिर्णयकाराने लिहिलं आणि या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्याच्या 1 कोटी प्रती छापल्या आणि वाटल्या गेल्या. पिक्चर मधून तर पैसा कमावलाच कमावला, परंतु तुम्ही विचार करा की 1 कोटी प्रती जर विकल्या गेल्या असतील त्याच्यावाल्या आणि एका कॉपीवरती 5 रुपयाचा नफा जरी झाला असेल तर त्याने किती रुपये कमवले, 5 करोड. आणि कोणाकोण कमवले, तुमच्याकडून. तुम्हाला गुलामी दिली आणि पैसाही घेतला, आहे की नाही. किती किती कमालीची गोष्ट आहे. ब्राह्मण किती हुशार आहे की तुमच्या खिशातला पैसा काढून, म्हणजे तुम्हाला जहर देऊन ते जहरही विकल्या जातं. जहर तुम्हाला विकलेलं आहे आणि ते आम्ही खरेदी केलेलं आहे, ते आम्ही पिलं. आमच्या 5000 वर्षाच्या पिढ्या ते जहर पिऊन बर्बाद झाल्या आणि ते जहर घालवण्याकरता बाबासाहेबाला एक ग्रंथ लिहावा लागले की कशी झाली क्रांती आणि प्रतिक्रांती. हळूहळू आमच्या डोक्यात कसा देव आला ते बाबासाहेब इथे लिहितात आणि मग बाबासाहेब त्याचा कालावधी लिहितात की आम्हाला कळलं पाहिजे. कारण काय होतं, अडचणी बरेच आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही की बाबासाहेबांनी आता ही क्रांती आणि प्रतिक्रांती काय गरज होती, महाभारत कुठल्या जमान्यात लिहिलंय, काय घेणं देणं आहे बाबासाहेबाला, येतं का नाही डोक्यात. परंतु जेव्हा आपण बघू की महाभारत हे आत्ता लिहिलेलं आहे, पण बामन काय सांगतो, हे अगोदर घडलंय, मग आम्ही बुद्ध विसरतो. आम्हालाही वाटतं की आमचा बुद्ध धर्म ही यांची शाखा आहे, कारण ते त्यांच्या अगोदर आहे ना. त्या लिटरेचरमध्ये एवढं आम्हाला कंजेस्टेड केलं जातं की आम्ही भ्रमित होतो की आमचा बुद्ध धर्म. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्म हाच खरा प्राचीन धर्म आहे. कारण धम्म म्हटलंय त्याला, प्राचीन धर्म आहे. आणि बाबासाहेबांनी मग याची व्याख्या करताना ते कालगणना करतात की महाभारत कधी लिहिल्या गेलं, घडलं हे कधी. बाबासाहेब म्हणत नाही, पहिल्याच वाक्यात हे घडलेलं नाहीच आहे, परंतु हे घडलं हे दर्शवण्याकरता त्यांनी काळ कुठला निवडला. मग बाबासाहेब त्याला पुरावे देतात की हे कधी लिहिल्या गेलं. आणि याचा सोपा पुरावा आहे की जर आपल्याला कुठल्याही वादविवादाला तुम्ही बसले, एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांना निरुत्तर करता येतं की बाबा रे, तुझं जर जुनं असेल तर लिपी, बोली आणि भाषा आहे की नाही. तर आता आपण हा ग्रंथ वाचतो, हे कुठली लिपी आहे, देवनागरी आहे. कुठली लिपी म्हटलं याला, देवनागरी. भाषा कुठली आहे, मराठी. आणि बोली मग वेगवेगळ्या आहेत ना. मराठवाड्यात गेलं तर बोली वेगळी आहे, विदर्भात गेलं तर बोली वेगळी आहे, त्याच्यानंतर तुम्ही खानदेशमध्ये गेलं तर, म्हणजे बोली, भाषा आणि लिपी ह्या 3 पद्धतीवरती कोण प्राचीन आहे हे सिद्ध करता येतं. तर मग तुमचा महाभारत हा ग्रंथ कुठल्या लिपीमध्ये लिहिलेला आहे, तर त्यांची लिपी देवनागरीच आहे. जास्तीत जास्त भाषा कुठली असेल तर संस्कृत आहे की नाही. आणि मग भाषा कधी निर्माण झाली, तर बौद्ध वाङ्मय हे कशामध्ये आहे, भाषा पाली आहे, परंतु लिपी कुठली आहे, त्याला धम्मलिपी म्हणतात. त्याची नंतर त्यांनी ब्राह्मी लिपी म्हणायला सुरू केली, पांडुलिपी म्हणायला सुरुवात केली. त्या वेळेच्या 3-4 लिपी होती ज्याला खारोष्टी आणि ब्राह्मी लिपी म्हणतात, बौद्ध लिपी म्हणतात. आणि ह्या लिपीचे शिलालेख सापडतात. तसे यांचा संस्कृतचा अजूनही प्राचीन काळातला कुठलाही शिलालेख सापडलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर मग ह्या भाषा, तर प्राचीन काय आहे, पाली भाषा आणि तुमची बौद्ध लिपी. आणि मग त्या लिपीचंच अनुकरण कधी जुन्यामधूनच नवं घेतलं जातं ना, का नवं जुन्यामध्ये टाकलं जातं, असं कधीच नाही होऊ शकत. आणि म्हणून तुम्ही जर आता बघितलं तर पाली भाषेमध्ये रफार, उकार हे शब्द नव्हते. ज्याला आपण श्री म्हणतो की नाही, श्री म्हणतो, रफार येतो, हे शब्द नव्हते.
म्हणून गौतम नाही ते गौतम म्हणतात. 2 मात्रेही नव्हते, कारण त्यावेळेच्या लिपीमध्ये याचा शोध लागलाच नव्हता. आणि म्हणून ते म्हणतात की ऋग्वेद प्राचीन आहे. ऋग हे व्यंजन 12व्या शतकात सापडलं. मग ऋग्वेद एवढा जुना कसा होईल? कारण ते व्यंजनच तेव्हा नव्हतं, त्या ध्वनीचं अक्षरच तेव्हा सापडलेलं नव्हतं. मग ते पण म्हणतात ऋग्वेद हा सगळ्यात जुना आहे. ऋग्वेद जुना नाही, हे सगळं याच्यातून चोरलेलं आहे. मग जेव्हा वेदावरती टीका व्हायला लागली, मग त्यांनी उपनिषदावर टीका व्हायला लागली. मग रामायण महाभारतामध्ये गीता घातली. त्याचंही संशोधन व्हायला लागलं. मग पुराणं आणली. आणि मग ह्या सगळ्यांचा बाबासाहेब काळ कधीचा आहे याच्यावरती बाबासाहेब संशोधन करतायत. आणि मग बाबासाहेब ह्या गोष्टी लिहितात की जर मला याचं संशोधन करताना काय घ्यायचं, तर बाबासाहेब इथे लिहितात की ज्या वाङ्मयामधून हे काढण्याचे ठरविले आहे त्यात भगवद्गीता, वेदांत सूत्र, महाभारत, रामायण, पुराण यांचा समावेश आहे. या वाङ्मयाचे विश्लेषण करताना मी अशाच गोष्टीवर बोट ठेवले आहे की ज्यातून बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे सूचित होऊ शकतात. बाबासाहेबांनी काय सांगितलं की मी ह्याच गोष्टीवर केलं की ह्या निर्माण करण्याचा हेतू काय होता, तर बौद्ध धर्म संपवणं, बौद्ध धर्माचा आचरण लिटरेचर संपवणं हाच त्याचा हेतू होता. आणि हेतू कशामुळे सिद्ध होतो, तर भगवान बुद्धाचा प्राचीन इतिहास संशोधित आहे. तो कधी घडला, कसा घडला, आजही त्याचे पुरावे आहेत. पण त्याला काउंटर करण्याकरता हे वाङ्मय कधी निर्माण केलं, तर बाबासाहेब ह्या 5 गोष्टी घेतात आणि त्यात पहिल्याच गोष्टीवरती ते भाष्य करायला जातात. आणि पहिली घेतात ते भगवद्गीता. भगवद्गीतेचा अर्थच काय? गीता म्हणजे गाणं आहे. गीतेचा अर्थ काय? गाणं, गीत आहे. पण त्याच्या अगोदर भगवत हा शब्द सोडला. कारण गीता ही कुठून उच्चारली गेली की तुमचे सूत्र गीतामध्ये आहेत ना. संगायना एक गीत आहे. मग गीता ही कुठून घेतली? त्या संगायनामधून गीता उच्चारली. त्याच्या अगोदर भगवत लावलं. भगवत हाही बौद्धाचा शब्द आहे, नाही उच्चार पुढे नेता आला. पण भगवत म्हणजे त्याला श्रीकृष्णाला काय म्हटलंय? भगवत म्हणजे भगवान त्यांनी सांगितलेली ती गीता. आता त्या गीतेचे प्रकार किती आहेत तुमच्या माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण एक अष्टवक्र गीता पण आहे. अष्टवक्र त्यांच्यातला एक ऋषी होता. तो 8 ठिकाणी वाकडा होता म्हणून त्याला अष्टवक्र म्हणतात. का त्याचं नाव अष्टवक्र आहे? तर तुमच्यातला आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगिक मार्गाला त्यांनी वाकडा ऋषी बनवला तुमच्या डोक्यातून घालवण्याकरता. कारण काय होतं, तुमच्या डोक्यातून काही गोष्टी कधी जातात, डोकं साफ कधी होतं, एकदम ब्रेन वॉश कधी होतो, एक तर तुमच्या डोक्यात जास्त घृणा घातली तर, किंवा अतिरेक केला तर. ह्या 2 गोष्टीतूनच होतं ना की आपल्याचा, आपण म्हणतो ना कधी कधी की साधं खाण्यामध्ये तुम्ही जर कंटिन्युअस रोजच मटण खायला लागला तर एक दिवस तुम्हाला कंटाळा येतो. अतिरेक झाला की कंटाळा येतो. मग 2 गोष्टी आहेत. नाही तर मग घृणा, की त्या गोष्टीवरती एवढा तिरस्कार निर्माण करा की त्या गोष्टीचं परत नाव घेता नाही आलं. म्हणून अष्टवक्र गीता निर्माण कशी केली? तुमच्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये. आणि आर्य अष्टांगिक मार्गाचे विश्लेषण जे धम्मपदा, भगवान बुद्धांची जी वचन आहेत, वचनाचा संग्रह कधी झाला? भगवान बुद्धांना असं ठरवून थोडी केलेलं होतं. आताही तुमच्याकडे जे त्रिपिटकामधलं कुठलं आहे? विनय पिटक हे भिक्षू करताय, सुत्त पिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे. आता त्या सुत्त पिटकामध्ये तर एवढे हे आहेत, त्या सुत्त पिटकामधला 14वा ग्रंथ धम्मपद आहे. आणि धम्मपदालाच कॉपी गीता केलेली, पण विकृत करून. की बुद्धांनी जसं जर त्यांनी होकारार्थी सांगितलं तर कृष्णाने त्याला काय केलंय? नकारार्थी केलेले. की तो भगवान बुद्धाने तुम्हाला विपश्यना सांगितली. त्यांच्या गीतेमधला बोधी अध्याय म्हणून तो कृष्णाला जो सांगतोय ती संपूर्णतः विपश्यना आहे. की ध्यान कसं करायचं, मन एकाग्र कसं करायचं, हा कृष्ण कोणाला सांगतोय? अर्जुनाला सांगतोय. ते धम्मपदात. परंतु कशा करता देण्यात आलं तुम्हाला हे? कारण कुठलीही गोष्ट सुखासुखी माणूस सोडतो का? कारण धम्म घालवण्याकरता भिक्षू तर मारले, परंतु त्यावेळेची उपासक मंडळी आचरणात आणत होती. त्यांना एवढ्या सुखासुखी सोडतील का ते? आता उद्या समजा ग्रहित धरा की आपलं एक एवढं नगरच आपला देश आहे,
आणि ह्या देशामध्ये मी एकटाच भिक्षुईन, मला मारून टाकलं. तुमच्यातलं एकदम बुद्धत्व जाईल का? नाही नाही, भंतीजीने निदान त्रिवत्र वंदना तरी म्हणायला सांगितलेलं आहे. तुम्ही घरातल्या घरात म्हणाल की नाही ते? म्हणजे आपली पिढी ती तेवढं तरी आत्मसात करेल. मग त्या आपल्या पिढीतून घालवण्याकरता तुम्हाला दुसरं काहीतरी द्यावं लागेल. आणि ते देण्याकरता लिटरेचर निर्माण करण्यात येतं. तशाच पद्धतीने ते करण्यात आलं की भिक्षू तर मारले, पण भिक्षू मारल्यानंतर लोकांच्या डोक्यात असणारा, म्हणून मी कधी कधी उदाहरणं देत असतो बघा. तुम्ही खेड्यात जर गेलात तर आजही दिवाळीला ओवाळतात ना तुम्हाला, ऑक्शन करणं म्हणतात त्याला. कुंकू लावतात, बाई दिवा ठेवते आणि ओवाळते. जर तुम्ही जुन्या म्हाताऱ्या पाहिल्या तर त्या आजही ओवाळताना काय म्हणतात? इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. तुम्हाला जर माहिती असेल की नसेल माहिती नाही, पण जुन्या बाया अजूनही म्हणतात. कारण हे डोक्यात चालत आलेलं असते, प्रवाही असते, आम्हाला मिटू द्यायचं नाही आजही बघा. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की उद्या जर मला इथं मारला, एवढा तुमचा देश आहे समजा, तर ह्या पिढी तरी तुमच्या डोक्यातून जाऊ देणार नाही की नाही साकेत बुद्ध विहारी आणून समजा उद्या राम बसवला, बौद्धाची मूर्ती नेली आणि आणून असंच झालेलं आहे सगळं. तुम्ही इमेज करा काय झालेलं आहे, प्रतिक्रांती कशी झालेली आहे, शंकराचार्याने काय केलेलं आहे. की जर उद्या समजा इथं रामाची मूर्ती आणून बसवली, तुम्ही सगळ्या लोकांच्या डोक्यातून बुद्ध जाणार आहे का? भिक्षू मारला मारू द्या, तुम्हाला इथं विहारात समजा इथं बंदूक घेऊन माणूस उभा केला, तुम्ही विहारात नाही येणार. जबरदस्ती आणलं तरी राम राम म्हणाल, पण आतल्या आतला आवाज हा बुद्धाचा असेल. त्यावेळेसही आपल्या लोकांच्या डोक्यातून ते जात नव्हतं. मग त्यांनी प्रयोग कोणावर करतात? ते भाजलेल्या गाडग्यावर नाही, ते बाल मनावर करतात. आजही तुम्ही RSSची कार्यपद्धती तुम्हाला माहिती नसेल, पण RSSची कार्यपद्धती RSS कॉलेज नाही चालवत. काय चालवतं तुमच्या माहिती करता? तो सरस्वती शिशुगृह चालवते. आणि भारतामध्ये जवळजवळ 4 लाख शिशुगृह आहेत त्यांचे. किती आहेत? 4 लाख. त्या बालमनावर संस्कार करतात ते, तुमच्यावर नाही. कारण तुम्ही मागे म्हटलं होतं ना तुम्हाला की तुम्ही जा बरं शाखेमध्ये, आता जाऊन म्हणा मला शाखेत यायचं, तुम्हाला नाही येऊ देणार. त्यांना माहिती आहे याच्यावर संस्कार होऊ शकत नाही. तेच झालं प्रतिक्रांतीमध्ये. हे संस्कार घडवण्याकरता ही गीता, अष्टगीता आणि हे केलं. तिथपर्यंतच नाही तर 12व्या शतकापर्यंत गीता कोण कोण लिहितंय? विनोबा भावेने गीता ही लिहिली, लोकमान्य टिळकाने गीता रहस्य लिहिलं, महात्मा गांधींनी गीता भेद लिहिला. म्हणजे ह्या वाङ्मयाला एवढं उंचावर नेऊन ठेवलं त्यांनी की तुमचा धम्मपद आणि हे कुठे हरवल्या गेलं कुणालाच कळलं नाही. कारण शिक्षक तर पहिलेच घालून बसवले होते, सांगणारे शिक्षक मारून टाकले होते. पण ते एवढे सजग आहेत की त्यांनी त्यांच्या शिकवणीमध्ये कुठेही शिथिलता येऊ दिली का? नाही येऊ दिली. प्रवचनातून गीता, तुमच्या कीर्तनातून गीता. तेवढंच नाही झालं तर ह्या लोकांनी लिहायला घेतली. शेवटची गीता कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरी म्हणतात की नाही त्याला. तिथे एवढी केली. आणि कशामुळे लिहिली? संन्यासाचं पोर आहे ते. कोणाची पोर आहेत ते? संन्यासाची पोर आहे. त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता, पण तरी त्यांनी बुद्धाचा धम्मपद नाही लिहिला, त्यांनी गीता लिहिली. ज्ञानेश्वरी गीता ही सोप्या भाषेत सांगितली त्यांनी. कारण पहिली कशात होती? संस्कृतात होती ना. कारण ब्राह्मण लोक संस्कृत हा देवाची भाषा म्हणत होते. परंतु ती बंडखोरी त्यांनी केली आणि गीता बहुजनात सांगितली आणि तिथपासून अजून बहुजन बिघडून टाकले. म्हणून ह्या गीतेवरती भगवद्गीता, मग बाबासाहेब लिहितात की प्रतिक्रांतीमध्ये निर्माण केलेलं एक हत्यार आहे. बौद्ध धर्माला लयाला नेण्याकरता पहिलं हत्यार त्यांनी कुठलं आणलं असेल तर गीता. तर ते बाबासाहेब लिहितात की गीता कशी अस्तित्वात आली. भगवद्गीतेने विषयाला प्रारंभ करूया. त्याचे लिखाण कधी झाले हा वादाचा विषय आहे. श्री तेलंग यांच्या मते आपण ख्रिस्तपूर्वी 2रे शतक आधार धरू की ज्याप्रमाणे गीतेचे लेखन झालेले असले पाहिजे. कैलासवासी टिळक यांच्या मते सध्याच्या गीताच्या लिखाणाचा काळ हा शालिवाहन शकापूर्वी 500 वर्षापेक्षा जास्त पूर्वीचा नसावा. म्हणजे सध्याच्या गीताचे लिखाण त्या सुमारास झालेले असले पाहिजे. प्राध्यापक गर्भे यांच्या मते इसवी 200 ते 400 दरम्यान भगवद्गीतेच्या लिखाणाचा कालखंड असावा. प्राध्यापक कोसंबे यांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे व तो मुद्दा बिनतोड आहे, आकडेवारीवर आधारित आहे. गुप्त राजा बलादित्य यांच्या कारकिर्दीत गीतेचे लेखन झाले असले पाहिजे.
यावर प्राध्यापक कोसंबी अधिक भर देतात. आंध्र प्रदेशातील गुप्त साम्राज्यातील बलदित्य हा राजा होता. इसवी सन 467 साली बलदित्य गादीवर आला. इतक्या उशिरा गीता लिहिली जाण्याची त्यांच्यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत. इसवी सन 788 मध्ये जन्मलेला व इसवी सन 820 मध्ये मरण पावलेल्या शंकराचार्यापूर्वी भगवद्गीतेवर त्याने समीक्षण लिहिलेले होते. ते लिखाण अंधारातच होते. शंकराचार्यापूर्वी 50 वर्ष आधी ग्रंथलेखन केलेल्या शांतरक्षितांनी आपल्या तत्वसंग्रह ग्रंथात त्याचा निश्चितपणे उल्लेख केलेला नाही. त्याचे दुसरे कारण असे आहे की शाळेच्या विचाराचा जनक हा वसुबंधू होता व त्याला विज्ञानवाद संबोधले जात होते. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये वसुबंधूच्या विज्ञानावर टीका करण्यात आलेली आहे. गीतेत ब्रह्मसूत्र भाष्याचा संदर्भ आहे. त्यामुळे वसुबंधूच्या नंतर आणि ब्रह्मसूत्र भाष्यानंतर गीता लिहिली असली पाहिजे. बाबासाहेब कधी सांगतात गीतेचा काळ? 3-4 लोकांचे त्यांनी उदाहरणं दिले. त्याच्यात लोकमान्य टिळकाचंही उदाहरण दिलं की लोकमान्य टिळक म्हणतात की गुप्ता काळ. आता गुप्ता काळ कधी आहे? ह्या डायनेस्टी होत्या. तुम्ही जर हे बघत आलात तर जशी सम्राट अशोकाची मोठी डायनेस्टी म्हणजे त्यांचा राज्याचा विस्तार, तशा ह्या डायनेस्टी होत्या. तशी ही गुप्ता डायनेस्टी ही संमिश्र मानल्या जाते. हिंदूकडे थोडीफार कललेली, त्यावेळेच्या ब्राह्मण धर्माकडे कललेली, आणि त्याचा राजा जो बलादित्य होता त्याच्या काळामध्ये ही गीता लिहिण्यात गेली. गीता ही का गेली त्याच्याच काळामध्ये? कारण इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या शतकामध्ये पुष्यमित्र शृंग क्रांती प्रतिक्रांती करतो. पण प्रतिक्रांतीमध्ये त्याला काय करता येतं? फक्त खाली भिक्षू मारता येतात. भिक्षू मारून तो राज्यकारभार हातात घेतो. आज त्यावेळेच्या राज्यकारभाराची पद्धत कशी होती आपल्याला काही गोष्टी अशा कळल्या पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी पंचायत राज, आता जे तुमच्या ग्रामपंचायत आहे की नाही, बाबासाहेबांनी याला विरोध केला होता. हे पंचायत राज आणायची काही गरज नाही. आणि बाबासाहेबाचं त्या लोकसभेमधलं भाषण आहे की तुमच्या भारतातली खेडी इमानदार नाहीये. काय करत होती त्यावेळेचे राजे? डायनेस्टी कशा जिंकल्या जात होत्या? फक्त राजा मारला तिथे दुसरा राजा आला की प्रजा ऑटोमॅटिक त्या राजाची होत होती. कारण दहशत होती ना. औरंगजेबाने किंवा कोणी प्रजेला जास्त काही येऊन मारले का? राज्य करणारा राजा एकदा मारला किंवा तो शरण आला की त्या राजाचे हुकूम तिथे लागू व्हायचे. पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाला मारलं, राज्य तर आलं, पण त्याला माहिती होतं धर्म नष्ट करता येईल का? धर्म नष्ट करायला कोण होते? तर भिक्षू. आणि भिक्षूला त्यावेळेस राजाश्रय होता. भिक्षू नष्ट केले तरी लोकांच्या डोक्यातला धम्म गेला होता का? कारण लोकांच्या डोक्यामध्ये धम्म गेला नव्हता. कारण लोकांच्या डोक्यामध्ये प्रवचनं होती, लोकांच्या डोक्यामध्ये ऐकलेले धम्मगुरूचे व्याख्यानं होती. हे त्या जशाला तसं शाबूत होतं. आणि मग हे जर घालवायचं असेल तर त्या डोक्याला काहीतरी दुसरं दिलं पाहिजे. म्हणून गीता निर्मिती करण्यात आली. कारण तोपर्यंत धम्मपद हे खूप फेमस होतं. धम्मपद हे त्यावेळेची लोक आचरणात आणत होती. त्यावेळेच्या लोकांना विपश्यना, ध्यान धारणा, त्याच वेळेच्या लेण्या निर्माण झाल्या ना. लेण्या कशा करता निर्माण झाल्या होत्या? बुद्ध धर्माच्या आचरणा करता ना. बुद्ध धर्माचा खरा आत्मा विपश्यना आहे, ध्यान करणं आहे. म्हणून लेण्या निर्माण झाल्या होत्या. आणि मग तुमच्या लोकांना विकृत करण्याकरता गीता निर्माण करण्यात आली. ती कधी निर्माण करण्यात आली? तर त्या बलादित्याच्या कार्यामध्ये. म्हणजे बौद्ध धर्म अगोदरचा आहे आणि त्याला पॅरलल तुमच्यामध्ये ते आणण्याकरता त्यांनी गीता लिहिल्या गेली. आणि त्याचे पुरावे काय आहेत? तर अगोदरचे जशा लेण्या होत्या तसं ह्या बलादित्याच्या काळामध्ये ही गीता लिहिण्यात आली. कारण गीतेमध्येही धम्मपदातले 4 ते 5 श्लोक जशाला तसे, ते विकृत करता नाही आले त्यांना. जशाला तसे त्या गीतेमध्ये ते श्लोक आहे. तो अर्जुनाला त्या याच्यातले सांगतो. साधारणतः प्रसंग बघा ना. आपल्या सामान्य बुद्धीच्या माणसाला गीता आणि धम्मपद कळण्याचं एक सामान्य तत्व मी तुम्हाला सांगतो. युद्धामध्ये कृष्णाने गीता सांगितली. एका बाजूने कौरवाचं सैन्य आहे, दुसऱ्या बाजूने पांडवाचं सैन्य आहे. आणि पांडवाच्या सैन्याचा सेनापती अर्जुन आहे आणि कौरवाच्या सैन्याचा सेनापती भीष्म आहे. भीष्म कोण आहे? त्यांचा आजी आहे ना, पितामह म्हणतात त्यांना. आजी आहे दोघांचा, कौरवाचाही याचा. ऍक्च्युअली त्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. रक्ताचा तसा काही संबंध नाही. तो गंगापुत्र शांतनूचा आहे आणि हे व्यासाचे आहे. पण तरी तो पितामह आहे.
आणि मग जेव्हा तो अर्जुन उभा राहतो तेव्हा तो संभ्रमित होतो आणि मग त्या कृष्णाला म्हणतो की पुढे माझा आजा आहे. जेव्हा तो दुर्योधनाकडे बघतो तो म्हणतो हा माझा चुलत भाऊ आहे. जेव्हा तो द्रोणाचार्याकडे बघतो तेव्हा तो म्हणतो माझा हा गुरु आहे. कृपाचार्य या करतो म्हणतो हा तर माझा कुलगुरु आहे. मग यांना मारू कसं? आता त्यांच्या उत्पत्ती विचित्र आहेत, त्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. द्रोणाला आई नाहीये, माहिती नसेल तुम्हाला तर तुम्हाला सांगतो, त्याचा जन्म द्रोणातला आहे म्हणून त्याचं नाव द्रोण. द्रोणाचा जन्म कशात झालेला आहे? द्रोणामध्ये. त्या एका मोठ्या ऋषीचं वीर्य त्या द्रोणात पडलं आणि तिथंच ते पैदा झालं म्हणून त्याचं नाव द्रोण. आपण नाही सांगत मनाचं, ते त्यांच्या ग्रंथातलं आहे तो द्रोण. तर हे माझ्या पुढे मी यांना कसं मारू? आता प्रसंग तुम्ही आठवा की रोहिणी नदीच्या याचं भांडण चालू आहे. इकडं कोलिये आहेत आणि इकडे शाक्य आहेत आणि मधामध्ये बुद्ध उभे आहेत. कारण कोलिये मामा आहेत बुद्धाचे. कोण आहेत? कोलिये मामा आहे. महामाया कोलियांची आहे. प्रजावती कोणाची आहे? कोलियांची आहे. आणि इकडे शाक्य आहे याचं गण आहे. तिथे बुद्ध म्हणतात अरे आपलेच आहेत ना, लढायचं कसं? इथे गीता निर्माण केली त्याने. कृष्ण कोण केला त्यांनी? भगवान बुद्धाच्या जागेवर कृष्ण केला. आणि ते अर्जुनाला सांग, कारण तुमच्या डोक्यातला बुद्ध काढायचा असेल तर गीता सांगितली पाहिजे. ही प्रतिक्रांती. कधी बाबासाहेब म्हणतात का प्रतिक्रांती कशी आहे? कारण हे अगोदर घडलेलं नाहीये. कधी लिहिलंय? बलादित्याच्या काळात, म्हणजे इसवी सन 400 नंतर. भगवान बुद्ध कधी झाले? इसवी सनापूर्वी 600. म्हणजे भगवान बुद्धाला काउंटर करण्याकरता गीता लिहिल्या गेली. किती सोपा प्रसंग आहे की नाही? दोन्हीकडे भगवान बुद्ध सांगतात की कोलिया बरोबर युद्ध का नाही करायचं, तेही आपलेच आहे, हेही आपलेच आहे. रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रसंग त्यांनी कुरुक्षेत्र उभं केला. कसा निबंध सुंदर लिहिला की नाही त्यांनी? तिथे उभा केला. कारण याला क्रांती आणि प्रतिक्रांती, आणि बाबासाहेब त्याला आधार देतात की ही जुनी नाही, त्याला काउंटर करण्याकरता गीता लिहिलेली. मग याचे बरेच वर्जन झाले. मी जसं तुम्हाला आता सांगितलं नाही का की भगवान बुद्धांनी सांगितलेले एका नियमाला त्या गीतेमध्ये. जेव्हा विनोबा भावे गीताई लिहितात, त्या गीताईमध्ये त्यांचा पहिला सिद्धांत त्यांनी भूदानाचा मांडलेला आहे. तुमच्या डोक्यात असेल की नसेल की माहित नाही. विनोबा भावेचं मोठं काम काय आहे? भूदान चळवळ. कशा करता होती ती भूदान चळवळ? की ज्यांना शेती नाही त्यांना शेती द्यायची. ऍक्च्युली उद्देश तो होता का? नाही. कारण त्या वेळेच्या ज्या जमिनी होत्या, कारण तुमच्याकडे तर जमिनी नव्हत्याच ना, तुम्ही कोण होते? वेठबिगार असल्यासारखे होते. ज्याला महारमान, जे अस्पृश्य म्हणतात त्याला. बघा, धर्मग्रंथ जर समजून घ्यायचे असतील तर हे क्रांती आणि प्रतिक्रांती इतिहास तुम्ही जो शिकवता तो इतिहास नाहीच आहे. तो इतिहास खूप वेगळ्या पद्धतीने. हा इतिहास कसा आहे आणि इतिहासाला ह्या लोकांनी कसं काउंटर केलेलं आहे. त्यांनी भूदान चळवळ कोणाकरता राबवलेली आहे आणि भूदानामध्ये त्यांना मिळालेल्या जमिनी कुठल्या आहेत? की ज्या जमिनी तुमच्या इंग्रजांनी तुम्हाला दिलेल्या होत्या. आज तुम्हाला माहिती आहे की नाही, तुम्ही जर गावाकडे गेलात तर दोन असतात. तुमच्या मसनाला हाडवळी म्हणतात. तुमची लोक जिथं पुरल्या जात होती, जाळली होती, त्याला काय म्हणतात? हडोळी. आणि त्यांच्या यांना पांढरी म्हणतात. बऱ्याच लोकांना आपल्या हे इतिहास माहिती नाही, परंतु क्रांती आणि प्रतिक्रांतीचे हे आहे, पांढरी आणि हडोळी. हडोळीमध्ये तुमची प्रेत जाळल्या जायची. आणि इंग्रजांनी प्रत्येक गावाला, जी खेडी होती की नाही, त्या खेड्यामधल्या, कारण आपले कुटुंब 10-15 घराचं कुटुंब असायचं ना, तर त्यांना 50-50 एकराच्या हडोळ्या आहेत त्या. परंतु त्या कोरत मग त्याची गायरान बनवले काही आणि हडोळ्या कमी ठेवल्या. आणि ती भूदानाची चळवळ त्यांनी राबवली की त्या गाय चरायच्या, म्हणजे ज्या तुमच्या जमिनी होत्या त्या दानात त्यांना आल्या आणि त्या मग गायी गुळाला दिल्या. म्हणजे भूदान कोणाकरता? उदात्त हेतू केवढा होता गीताईचा? आणि तो कोणाला मारण्याकरता होता? तुम्हाला मारण्याकरता. आणि म्हणून बुद्ध आणि कृष्ण याच्यामधला फरक जर काय असेल तर बुद्ध कशा करता होतात आणि कृष्ण कशा करता अवतार आणि बुद्ध होणं याच्यामधला फरक, यालाच क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. त्यांच्यामध्ये काय होतंय? अवतार होतो. ना अवतार कशा करता घेतला जातो? दुष्टाचा नाश करण्याकरता अवतार घेतला जातो म्हणतात ना ते.
कृष्ण कशा, विष्णू आहे ना तो, अवतार कशा करता घेतो? दुष्टाचा नाश करण्याकरता, दुष्टाची व्याख्या त्यांच्यानुसार. आणि बुद्ध निर्माण कशा करता होतात? अज्ञानाला सुधारण्याकरता. नाश आहे का बुद्धाकडे? बुद्ध अज्ञानाला सज्ञान करण्याकरता बुद्ध होतो. अवतार दुष्टाचा नाश करण्या, म्हणजे त्यांच्यामध्ये नाश आहे आणि इकडे सुधारणा, तुमच्यामध्ये सुधारणा. त्या सुधारणेला काउंटर करण्याकरता नाश आहे, म्हणून तो गीता सांगतो की लढ, पुढच्याला मारलंस तर जिवंत स्वर्गाचं राज्य भेटेल, आणि तू मेला तर स्वर्गात जाशील, आणि जिंकला तर पृथ्वीचं राज्य भेटेल. बुद्ध काय सांगतात? हे नकोच करू. बुद्ध दुश्मनावरती प्रेम करायला सांगतात. मग नातेवाईक तर खूपच राहिले. रोहिणीच्या पाण्याकरता लढाई करायची, बुद्ध निष्क्रमण करतात. कृष्ण लढाई करतो. बाबासाहेब हे दोन प्रसंग सांगतात की गीता कशा करता निर्माण केली. गीता हे तुमच्या क्रांतीला, प्रतिक्रांतीचं पहिलं अवजार आहे, आणि पहिलं अवजार हे सिद्ध करताना बाबासाहेब सांगतात की क्रांती बुद्धाची झालेली आहे, आणि तिला काउंटर करण्याकरता हे इसवी 400 मध्ये लिहिलेली गीता आहे. मग तुम्हाला बुद्ध आणि धम्म कसा कळेल? रोहिणीचं पाणी कळेल की नाही? हे का तिथे बुद्धाने हे केलं असेल? क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये ह्या गीता, भगवद्गीतेच्या लिखाणाच्या कालखंड जरी मतभेद असले तरी भगवद्गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, यावर मतभेद नाही. आपला मूळ स्वरूपात भगवद्गीता मिळाली नाही, परंतु विविध संपादकाने त्यात वेळोवेळी केलेल्या बदलाचा स्वरूपात ती मिळाली, हे बहुतेक सर्व संपादक मान्य करतात. ही गोष्ट स्पष्ट आहे की ज्या ज्या संपादकाने त्यात बदल केले त्या सर्वांची गुणवत्ता समान नव्हती. आता मी जसं तुम्हाला सांगितलं ना की गीता खूप लोकांनी लिहिले ना, गीता, अष्टवक्र गीता. आता जर ह्या गीतेचा लेखक कोण म्हटला तर त्यांच्या धार्मिक याच्यानुसार ते कृष्णाचं नाव घेतील की नाही. आणि आपण जर आपल्या तर्कबुद्धीने म्हटलं की जर हे तर मिथ्याच आहे पण तरी आपण गृहीत धरलं, तर मग महाभारतामध्ये येते म्हणजे व्यासाने लिहिली. पण महाभारत बी असं तसं नाही लिहिलं. कुणी लिहिलं? व्यासाने सांगितलंय. लिहिणारा लेखक कोण आहे माहितीये का तुम्हाला? गणपती आहे. एकदंत म्हटले की नाही, आणि ते कशाने लिहिलं त्यांनी? त्याचा एक दात तोडून. माहिती नसेल, ह्या माहिती असू द्या तुम्हाला गोष्टी. आणि तेव्हापासून त्या गणपतीला एकदंत म्हटलं, त्याचा एकच दात असतो. लिहिलंय कशाने त्यांनी? आपला एक दात तोडलाय, व्यासाने सांगितलं त्यांनी लिहिलंय. ऐक नाही विचित्र प्रकार, पण तरी तो खरा वाटतो. कारण ह्या ज्या कथा आहेत, ह्या कथा तुम्हाला काउंटर करण्याकरता लिहिल्या. आणि मग आमच्या डोक्यामध्ये त्या गेल्याच नाही की महाभारत का लिहिल्या गेलं, की ते मनोरंजन एवढं सुंदर मनोरंजन असतं की आम्ही त्या पांडव प्रतापाच्या त्या युद्धामध्येच रमून जातो. आणि हे रमणंच तुमच्यावाला बौद्ध धर्माला लोप पावणं होतं. बौद्ध धर्माच्या, कारण बौद्ध धर्म हा कृतीशील होता ना. बौद्धाने कृती सांगितली होती. महाभारतात आणि गीतेत कुठेच कृती नाहीये, त्याच्यात लढाई आहे. रामायणामध्ये कृती कुठे नाही. याला तुम्ही व्यवहारिक माझ्या याने सांगा. तुम्ही एक विचार करा की रामायण घडत कशामुळे? पहिली ठिणगी कुठे पडलेली आहे? रामायणाची पहिली ठिणगी सांगतो तुम्हाला की विश्वामित्र नावाचा एक ऋषी आहे. विश्वामित्र नावाचा ऋषी जंगलामध्ये यज्ञ करतो, आणि त्याच्यामध्ये हे राक्षस व्यक्ती आणतात. म्हणून तो दशरथाकडे जातो आणि लक्ष्मणाला आणि रामाला मला काही दिवसाकरता द्या म्हणतो, तो त्यांना घेऊन जातो. रामायण पूर्ण तुम्हाला माहित नसेल, मी सांगतो ते आज ऐका. त्यांना तो घेऊन जातो. कशा करता? की हा यज्ञ करत असताना त्यांनी याचा यज्ञाचं काय करायचं? संरक्षण. यज्ञ म्हणजे काय होतं? आत्ताच्या त्या लोकांच्या डोक्यात काय यज्ञाची प्रतिक्रिया आहे? यज्ञामध्ये काहीतरी टाकलं की खूप मोठं काय. यज्ञ दुसरं तिसरं काही नव्हतं. अग्निकुंड करायचं आणि त्याच्यात एक जनावर मारायचं, टाकायचं. मारायचं कशा करता? स्वतःलाच खाया करता. आज मी काल सांगितलं की नाही, जावळं कशा करता काढत होते तुम्ही? खंडोबाला काही घेणं देणं नव्हतं तुमच्या त्या बोकड्याचं, तुम्हाला खायचं होतं. बोकड्या कापला की खातो कोण? नातेवाईक बितेवाईक सगळे बोलवतो ना तुमचं. खंडोबा खातो का? तसंच होतं पहिल्या वेळेसही. बोकड्या कापायचा, खायचा कोणाला? तुम्हाला. नाव कोणाचं? खंडोबाचं. देऊन दिले तर काय देत होते त्याला? खुरं, की जे शिजतच नाही ते देत होते. तोच प्रकार होता त्यावेळेच्या यज्ञाचाही. यज्ञ कशा करता केला जायचा? मग आता तुम्ही विचार करा
की ते जंगल कोणाचं होतं? रावणाचं. मग त्याच्या जंगलात आता जर समजा तुम्ही वन विभागामध्ये जाऊन एक जरी झाड तोडलं तर वन विभाग तुमच्यावर केस करतं की नाही? मग त्याच्या जंगलात तो यज्ञ करू देईल का? त्याने जे कोण रखवालदार ठेवले ते त्यांच्या यज्ञात आणून पाणी टाकत असतील ना ते. त्या विश्वामित्राला ती अडचण होती, हरण खाता येत नव्हते, म्हणून त्याने राम आणले सगळ्याला. बाण घेऊन हा तयारच होता, ज्याचा हरण कापून खाईपर्यंत तो आपला रक्षा करत होता. त्या रक्षा करता आणलेला, त्या रक्षा करता करता तो जनकाच्या तिथे घेऊन जातो या दोघांना, मग तिथे सीतेचं संयमवर असतं. ही रामायणाची कथा आहे. कारण ह्या कथा रचल्या गेल्या तुम्हाला त्याच्यामध्ये रमण्याकरता. त्या कथा रचण्यातही एवढ्या त्रुटी केल्या की निबंध तपासता तपासता मला जर असतात मी त्याला मायनस मार्क दिले असते, आहे की नाही? आता तुम्ही युपीएससी मध्ये गेलात तर मायनस मार्क भेटतात, माहिती आहे ना तुम्हाला? की जर एक गणित एक प्रश्न बरोबर लिहिला आणि दुसरा चूक लिहिला तर ते पहिलं मार्क मिळालेला लॅप्स होतो. तर युपीएससी मध्ये जे बरोबर येते तेच लिहावं लागतं. तसं यांनी लिहिलेल्या निबंधाला मायनस मार्क पडले असते की नाही? कारण तो राजा आपल्या वनाचं संरक्षण करत होता. त्याच्या वनामध्ये, त्या रावणाच्या वनामध्ये यज्ञ करत होते, त्याच्या वनातले प्राणी मारत होते ना. तुम्ही अशा दृष्टीने जरी विचार केला त्यांच्या त्या धर्मग्रंथाचा, तर तुमच्या वनामध्ये आता बी वन विभागामध्ये जाऊन तुम्ही एखाद्या हरणाची शिकार, तुम्हाला माहिती आहे का सलमान खानवर केवढी मोठी केस आहे, अजून काही गेली नाही. आणि त्यात एका जणांना त्याची सुपारी घेतलेली आहे त्या सलमान खानला मारायची, कोणतर तो दादा आहे. म्हणजे त्या वन खात्यामध्ये प्राण्याला किती किंमत आहे. मग तो रावण तरी प्राण्याचा हे असेल ना. हे सगळे जीव कशा करता केले होते, वेदबीज निर्माण कशा करता केले होते, की भगवान बुद्धांनी तुम्हाला अहिंसा सांगितली होती ना. पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समाधि, प्राणी मात्रावर दया करा. वेदामध्ये त्यांनी प्राणी मात्रा वेदात टाकायची सांगितली होती. क्रांती आणि प्रतिक्रांतीची जोडायची क्रांती भगवान बुद्धांनी केली. त्या प्रतिक्रांतीला परत आणण्याकरता त्यांनी गीता लिहिलेली आहे. आणि गीतामध्ये तो होम आणि यज्ञ याचा पुरस्कार करतो ना. जेव्हा अर्जुनाला नाही माझ्या माहितीनुसार भीष्म, त्यावेळेस भीष्म यज्ञच करतो. जेव्हा युद्धाला जातात तेव्हा कुणीतरी ते दुसरा यज्ञ करूनच दोघं युद्धाला तयारीत जातात. तर ही यज्ञ संस्कृती परत रुजू करण्याकरता घडलेली प्रतिक्रांती आणि ह्या प्रतिक्रांतीला जोड देण्याकरता हे महाभारत आणि गीता ही निर्माण झालेली. आणि म्हणून बाबासाहेब तिथे लिहितात की ते तेव्हा काहीच घडलेलं नाही, फक्त ते तुमच्या डोक्यात घालण्याकरता ते घडवलेलं गेलेलं. आणि मग ते लिहिल्या गेलं आणि ते तुमच्या पुढे अंथरून वाढल्या गेलं आणि ते तुम्ही मान्य केलं. एकदम मान्य नाही केलं जात. म्हणून मी जशी उदाहरणं सांगतो की नाही, की कुठलीही गोष्ट रुजवायला काही दशकं जावं लागतं. तसेच म्हणून कालच्या उदाहरणात मी सांगितलं होतं की शिवाजी महाराजाची जयंती महाराष्ट्रभर जाऊ नये, कारण ती जर बहुजनात गेली तर तो बहुजनाचा राजा आहे आणि बहुजन कर्मकांडापासून दूर होईल. कारण शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, सगळ्या गोष्टी नाकारल्या होत्या ना. शिवाजी महाराजाच्या स्वाऱ्या ह्या अमावस्याच्या रात्री आहे आणि अमावस्याला ब्राह्मण अशुभ मानतो. अमावस्याला कुठलंही काम करायचं नाही म्हणतो. शिवाजी महाराजांची बंडखोरी आहे. अमावस्याच्या रात्री काळा कुट्ट अंधार असतो म्हणून त्याच दिवशी गनिमी युद्ध खेळल्या जाते. शिवाजी महाराजांची बंडखोरी आहे आणि बंडखोरी माहिती होऊ नये म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव काढला. त्या गणपती उत्सवाचं कारण देताना त्यावेळेस पहिले गणपती उत्सव लोकमान्य टिळकाच्या काळामध्ये भाषणं व्हायची, त्याचं रूपांतर होता 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 तुम्ही ऑर्केस्ट्रा पर्यंत बघितलं असेल. गणपतीच्या पुढं ऑर्केस्ट्रा व्हायचे. आता त्या ऑर्केस्ट्राचं स्वरूप जाऊन आता काय ते देखावे निर्माण करतात, आहे की नाही? देखावे निर्माण करतात. पैसे देणारा करता एक रांग आणि फुकट पाहणारा करता दुसरी रांग आणि त्याच्या पाठीमागं पत्ते खेळणं. म्हणजे किती फरक होतो. 100 वर्षाच्या काळात किती फरक झालेला आहे. तसंच होतं की जर तुमचा धर्म किंवा धम्म चांगल्या गोष्टी लयाला घालायच्या असतील तर तुमच्या पुढे वाईट गोष्टी मनोरंजनात्मक टाकणं. मध्ये मध्ये जेव्हा परत लोक सज्ञान व्हायला लागले, विज्ञानवादी व्हायला लागले, तर मालिकाचं असं पेळ कुठलं होतं. कुठल्या मालिका आहेत होत्या,
रामायण, महाभारत, काळूआई, बाळूआई, जेजुरीचा खंडोबा, ह्याच मालिका होत्या. टीव्हीचं बटन खोललं रे खोललं की बाईच्या पुढं सर्व ते. आणि पहिला अटॅक ह्या कोणावर करतात? ते स्त्रीवरती असतो. कारण संस्काराचं केंद्र ही आई असते आणि तिच्यावरती अटॅक झाला. आता याच्यात आपण बोलावं की नाही बोलावं, पण तरी तुम्हाला सांगतो, मी नावं नाही घेत, पण आपल्यातले जेवढे IAS ऑफिसर झालेत ना, सगळ्याच्या बायका बामणींनी, जवळजवळ 85%. का? मोठं षडयंत्र आहे. नरेंद्र जाधवाच्या माझा बाप आणि मी ह्या पुस्तकाच्या विमोचनाला भागवत येतो. कारण का? नरेंद्र जाधवाची बायको पु ल देशपांडेची भाची आहे. तुम्हाला माहिती जर नसेल, सगळ्याच्या माहिती करता. कारण ह्या बाई संस्कृती घरामध्ये राबवते. आणि मग आमचा हा बुद्धिवादी मात्र त्याच्या बंगल्याच्या पुढे त्याच्या बापालाच यायला परमिशन नसते. हे संस्कृतीचं हे जे हत्यार म्हणतात, हे बामणाने खूप पूर्वीपासून वापरलेलं आहे, आत्ताच नाहीये. आणि ते आत्तापर्यंत पाजरत येतं. आणि मग त्याला खूप मोठी जोड देतात. ते बाबासाहेबांचंच नाव घेऊन सांगतात की बाबासाहेबांनीच खूप विवाह करायला सांगितलं. खरं आहे ना ते. अरे पण निश्चित तुलाच नाही करायला सांगितलं ना. मला एक तरी मोठं उदाहरण सांगा की एका मोठ्या बामणाच्या माणसाने तुमची मारीन केली का? बाबासाहेबांनी हे नव्हतं सांगितलं ना. बाबासाहेबांनी सगळंच करायला सांगितले होते. बाबासाहेबांनी तुम्हाला जाती अंतर जर मिटवायचं असेल तर विवाह करायला सांगितले होते, परंतु त्यांनी त्याचा अर्थ घेतला. म्हणून सांगितलं ना की संघाची संकल्पना RSSने स्वीकारली, पण विकृत करू. तुम्हाला नाही स्वीकारता आली. 100 वर्ष ते टिकवतायत. संघाचा त्याने कुठला गाभा उचलला? तर संघाने एकत्र राहावा हा गाभा उचलला त्यांनी. परंतु सांगावं काय हे बुद्धाचं नाही घेतलं. त्याच पद्धतीने आज आहे की तुमच्यावरती पहिला घाला की ज्या मालिका निर्माण होतात त्या कोण बघतात? स्त्रिया बघतात. न कळतपणे ते मुलावरती संस्कार केल्या जातात. आणि म्हणून ते आपल्याला परत तुमच्या गोष्ट लक्षात नसेल. कालच जसं तुम्ही सांगितलं ना की लायब्ररी, खूप मोठी लायब्ररी, काल मस्के साहेब बोलले औरंगाबाद मध्ये, कोणालाच माहिती नाही. कारण का? ते लायब्ररी अशा ठिकाणी काढतात की तुम्ही तिथे जाताच कामा नये. पण दारूचं दुकान तुमच्या वस्तीत काढतात. दारूच्या दुकानाची परमिशन ऑब्झर्व करा तुम्ही सगळ्या गोष्टी. किती भीमनगरच्या बाजूला असेल, जय भीमनगरच्या बाजूला असेल दारूचं दुकान, ते ब्राह्मणाच्या वस्तीत नसतं. आणि ही षडयंत्रकारी वृत्ती आपल्या लक्षात येत नाही. बाबासाहेब इथे लिहितात की ही षडयंत्रकारी वृत्ती त्यावेळेस गीता आणि महाभारत निर्माण करून केली ना. आता दारूचं दुकान पाहू. आता तुमच्यातली लोक बामणीन देऊन पळवल्या जातात. ते उद्धव ठाकरे म्हणतो मला बाप पळवला, आमच्यातले बुद्धिवान पळवले. आजही जर आपण जर बघितलं तर बुद्धिवानाचं 75% ही त्याला विरोध नाही बाबासाहेबांनी. आणि परत बाबासाहेबांचं उदाहरण देतो, बाबासाहेबांनी बामणीन बायको केली होती म्हणतात. ते कुठं, तू कुठं? कारण काय होतं? आता तसं नाही. कारण ह्या ज्या संस्कृती जर आम्हाला टिकवायच्या असेल तर धर्म का पाळला गेला पाहिजे आणि धर्मातली क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई आम्हाला कळली पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला ती कळेल त्या दिवशी तुम्हाला धम्म चांगल्या प्रकाराने कळेल. कारण काय होतं, आम्ही अतिविज्ञानवादी होतो. विज्ञानवादी जरूर असा होते, विज्ञानही प्रांजळपणे कबूल करतं. कुठल्याही शास्त्रज्ञ दावा करत नाही. शास्त्रज्ञांनी शोध लावला तर त्याच्या खाली लाईन असते त्यांच्या थिसिस मध्ये की मी याचा शोध लावला, आतापर्यंत मी केलेल्या प्रयोगानुसार हे खरं आहे. पण याच्यावर जर अजून काही संशोधन झालं तर मी माझं संशोधन विनम्रपणे मागे गेले, सायन्स मान्य करतो. पण आमचा बुद्ध मान्य करायलाच तयार नाही. आमचा बुद्ध एकच वाक्य धरून बसतो, हे का करायला पाहिजे, का नाही करायला पाहिजे. बुद्धाने सांगितलं की धम्म सांगताना लवचिक व्हायला लागेल. बुद्धाची वाणी खराब करायला नाही सांगितली, पण बुद्ध समजावून सांगताना तुम्हाला तुमच्या भाषेची परमिशन आहे ना. मग जर तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील तर काही गोष्टी निर्माण
करावं लागतील. आम्ही अतिबुद्धिवादी होतो आणि मग अतिबुद्धिवादी झाल्यानंतर आम्ही धर्माच्या याला येत नाही. म्हणून कधी कधी मी काही गोष्टी सांगत असताना ब्राह्मण बिनधक्कतपणे खोटं सांगून टाकतो. सत्यनारायणाची पूजा घालताना तो पुढच्याला अजूनही भीती घालतो. कोणाच्या नावानं? ते एका जणाची नाव डुबली होती म्हणते समुद्रात. कधी सत्यनारायणाची कथा ऐकली का तुम्ही? त्या बाईने प्रसाद नाही खाल्ला, तिचा नवरा समुद्रात डुबला आणि प्रसाद खाल्ला लगेच वर आला. आम्ही तर सत्य सांगतो की अरे त्रिशरण पंचशिलाचं पालन कर, चांगली गोष्ट होते. समुद्राचा वर तर नाहीये, परंतु चांगली गोष्ट होते. तुझा संसार चांगला होतो, तुला मनशांती भेटते, सुख समाधान भेटतं. हा बुद्ध सांगतो. तिथं सत्यनारायण घातल्याशिवाय तुमचं लग्नही मान्य होत नाही. लग्न केल्यानंतर सत्यनारायण घालावं लागतो. माणूस मेल्यानंतर सत्यनारायण घालावं लागतो. आम्हाला सगळी परमिशन दिली, आम्ही पुण्यानुमोदन करायलाही तयार नाही. पुण्यानुमोदनावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतो. ते पाणी टाकल्याने काय होतं म्हणून. किती मोठं ऑब्जेक्शन असतं. काही ह्या प्रथा आहेत, तर कुठल्या प्रथा सोडायच्या आणि कुठल्या प्रथाला पुढे न्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रवचनाच्या नादानादा 4 तर 4:30 होते. मनातल्या मनात तुम्ही शिव्या देत असाल की भंतीजीने 1 तासाचा टाइम होऊन 1.5 तासावरती नेला. मला तसंच होतंय. तर आज आपण गीता बघितला की गीता कशा करता निर्माण झाली आणि गीता ही प्रतिक्रांतीमध्ये कसं विपन्न आहे आणि ते कधी निर्माण झालं. प्रतिक्रांतीमध्ये ही जी ब्राह्मणाने निर्माण केलेली शास्त्र आहेत, म्हणून पहिला आघात बाबासाहेबांनी कशावर केला होता? शास्त्रावरती. बाबासाहेब ग्रंथप्रेमी आहेत, पण बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा एक ग्रंथच जाळला. आणि म्हणून याच्यातून आपल्याला काय द्यायचंय बाबासाहेबाला? की बाबासाहेब ग्रंथप्रेमी होते, पण कुठला ग्रंथ संग्रही ठेवायचा आणि कुठला जाळायचा. म्हणून तसंच आहे, प्रथा आपण कुठल्या पाळायच्या आणि कुठल्या जाळायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. तेच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती मधला हा गीताचा अध्याय आज आपण इथं संपूया. बाकीचं उद्या बघूया.